रामकृष्ण हरी मंडळी, आपण आज पंढरीची वारी आहे माझ्या घरी आणि कन करी तीर्थवर्त. पंढरपूरची वारी माऊलींचा पालखी सोहळा 19 जून रोजी माऊलींचं प्रस्थान होणार आहे. त्यानिमित्ताने आपण विष्णू महाराज ठोंबरे राहणार भोसी यांच्याकडून वारीविषयी माऊलींच्या सोहळ्याविषयी, माऊलींचा सोहळा कसा निघतो, माऊलींच्या सोहळ्यामध्ये दिनचर्या कशी असते, माऊलींच्या सोहळ्यामध्ये जाण्यासाठी काय पुण्य लागते, काय भाग्य लागते, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. आपल्यासोबत विष्णू महाराज ठोंबरे आहेत. महाराज, वारीची परंपरा केव्हापासून सुरू आहे? रामकृष्ण हरी, अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आपण विचारलेला आहे. आज आपण बघतो की सगळ्या वारकऱ्यांना वेध लागलेत ते पंढरीच्या वारीचे. संपदा सोहळा नावडे मानाला आणि लागला टकळा पंढरीचा. वृद्ध असतील, तरुण असतील, सगळ्यांना वेध लागले वारीचं. आपण जो प्रश्न विचारला, वारीची परंपरा कधीपासून सुरू झाली, तर माऊली ही वारीची परंपरा 13व्या शतकापासून चालू झालेली आहे. माऊली ज्ञानोबरायचे वडील विठ्ठलपंत यांनी ही वारी सुरू केली. पुढे त्यांचाच वारसा माझे जीवीची आवडी पंढरपुरा नेनगुढी अशा प्रकारे ज्ञानोबरायनं चालवला आणि ज्ञानोबरायच्या वारीची परंपरा मग हैबतबाबा हरफळकर यांनी सुरू केली. आतापर्यंत आज तागायत ती अविरतपणे चालू आहे आणि लाखो वारकरी एका ध्येयाने चालत राहतात. सगळं काही दुःख संसारातलं विसरतात. आपल्या येणाऱ्या अडचणी आहेत त्या सगळ्या अडचणी विसरून पंढरपूरला गेल्याच्या नंतर आत्यंतिक समाधान त्या वारकऱ्यांना प्राप्त होते. अशी ही वारीची परंपरा 13व्या शतकापासून चालू झालेली आहे. वारीला जाण्यासाठी नेमकं काय पुण्य लागते? वारीला जाण्याकरता महाराज त्या पुण्याचं गणनाच करता येणार नाही, एवढं आघात पुण्य लागतं. आज आपण बघतो की करोडो रुपये ज्यांच्याकडे आहेत ते वारीमध्ये जाऊ शकत नाहीत. पण आमचा एक सामान्य वारकरी, फाटक्या कपड्यातला वारकरी घरातले सगळे कामधंदे टाकून जातो आणि आत्यंतिक अशा प्रकारचं प्रेम भगवान परमात्मावर ज्याचं आहे तोच वारीला जाऊ शकतो. याला पुण्य सांगता येणार नाही, पण अनेक जन्मोजन्मांतरीचं पुण्य अशा प्रकारे लागतं. घेईन मी जन्म याजसाठी देवा आणि तुझी चरण सेवा साधावया. कारण की तो भगवान परमात्मा आमच्या अनाथा करता आहे. महाराज म्हणतात, तू का म्हणे आम्हा अनाथा कारणे आणि पंढरी निर्माण केली देवे. अशा प्रकारे उदंड पाहिले, उदंड ऐकले, उदंड वर्णिले क्षेत्र महिमे ऐशी चंद्रभागा ऐसे भीमातीर आणि ऐसा विटेवर देव खोटे. जिथं संपत्तीची गरज नाही, पण आपल्या अंतकरणातील तीव्र इच्छा हीच आपल्याला पंढरपूरच्या वारी करता कामी येणारी आहे. महाराज, तुम्ही आत्तापर्यंत केव्हापासून वारीला सुरुवात केली आणि वारीचा अनुभव काय सांगणार? माझ्या जीवनामध्ये आमच्या घराण्यामध्येच ही वारीची परंपरा आहे. आमचे आजोबाही हरिभक्तपरायण संपतराव महाराज हेही सुद्धा वारकरीच होते. आजोबाची परंपरा आमच्या वडिलांनी चालू ठेवली. गुलाबराव ठोंबरे आमच्या वडिलांचं नाव, तेही वारकरी आणि त्यांच्याच वारसा माझ्या वडिलाची मिराशिका देवा तुझी चरणसेवा पांडुरंगा. अशा प्रकारे वडिलाचीच परंपरा मी जवळपास 25 वर्षापासून वारीमध्ये जातो आणि वारीमधला जो आनंद आहे, आपलं सगळं जे काय आहे तो विसर आपल्याला त्या ठिकाणी पडतो आणि खऱ्या अर्थानं जिथं आपला विसर पडतो देहाचा ते खरं सुख आहे. तुका म्हणे सुख देहाच्या निरसने. देहाचा विसर जिथं पडतो ती अशा प्रकारची वारी आहे. माझ्या जीवनात मी खरं भाग्यवान आहे की वडिलांनी मला काही दिली असेल तर ती वारीची परंपरा दिली. ह्याच्यामुळं खऱ्या अर्थानं मी माझ्या वडिलांचे, माझ्या परंपरेचे खऱ्या अर्थानं मी ऋण व्यक्त करतो. महाराज, 12 महिन्याचा प्रवास असतो वर्षाचा. 11 महिने आपण संसारामध्ये घालतो, तर एका महिन्याचं वेळ कसं लागतं आणि पांडुरंगाच्या भेटीचं काय काय महत्त्व? पांडुरंगाच्या भेटीचं वेळ आपण 15 दिवस 20 दिवस जर वारीत चाललोत तर 11 महिने आपले सुखाचे जातात. कारण की जे आनंद त्या ठिकाणी मिळतो, आपल्याला आनंद प्राप्त करायचा असेल तर तो संसारामध्ये मिळणार नाही. आनंदाचा परमोच्च साधन जर काय असेल तर ते पंढरीची वारी आहे. ती वारीची परंपरा ज्ञानोबराच्या वडिलांना तर चालू केली, पण त्याच्याही अगोदर भगवान शंकर हे सगळ्यात अगोदरचे वारकरी आहेत. ओम नमो शिवा आदी कावडी घेतली खांदी मिळाली संत मांदी त्याचे चरण रज रेणू वंदुरे. अशा प्रकारे सामर्थ्य त्या वारीचं आहे. मग सगळे देवही पंढरपूरची वारी करतात. तुम्हाला आम्हाला आनंद प्राप्त करण्याकरता निर्भेळ अशा प्रकारचा आनंद, त्या आनंदाची बरोबरी जगामध्ये कुठेही होऊ शकत नाही. अशा प्रकारचा आनंद त्या वारीमध्ये आहे. मग 11 महिने जरी आपल्या जीवनामध्ये दुःख आलं तरी ते दुःख आपल्याला त्या वारीच्या एका महिन्यामुळं सगळं दुःख कमी होतं आहे. एवढं सुख त्या, कारण की सुखरूप आयसा दुजा कोण सांगा आम्हा पांडुरंगा सारी खेते. अशा प्रकारचं ते सामर्थ्य त्या वारीमध्ये आहे. म्हणून महाराज म्हणतात पंढरीचे वारकरी आणि ते अधिकारी मोक्षाचे, हे सामर्थ्य त्या वारीमध्ये आहे. हां महाराज, पंढरपूरची वारी जेव्हा सुरू होते त्याची दिनचर्या कशी, सकाळी किती वाजता उठावं लागतंय आणि भजनाची सुरुवात कशी होते? आता आपण बघतो की माऊलीच्या पालखीसोबत काही दिंड्या माऊलीच्या रथाच्या पाठीमागही असतात, काही समोरही असतात. जगद्गुरु तुकोबाराच्या पालखी सोहळ्याबरोबरही तशाच पद्धतीची परंपरा आहे. माऊलीचा रथ ज्या वेळेला थांबतो तळावर त्या ठिकाणी कीर्तन असते रात्री.
कीर्तन झाल्याच्या नंतर मग सर्व वारकरी विश्रांती करतात. 3:30 वाजता बरोबर त्या ठिकाणी सगळे वारकरी उठतात. मग काकडा चालू होतो. सकाळी काकडा चालू होतो 3:30 वाजता आणि ब्रह्ममुहूर्तावर सगळे वारकरी उठतात, आपापल्या याच्यानुसार दिनक्रम करतात. 3:30ला काकडा सुरू झाल्याच्या नंतर बरोबर 6 वाजता माऊलीचा पालखी सोहळा प्रस्थान करतो आणि मग माऊलीचा पालखी सोहळा 6 वाजता प्रस्थान केल्याच्या नंतर मग तिथेही काकडा झाल्याच्या नंतर पुन्हा बरोबरही काकडा असतो. मालिका ज्या आहेत आपल्या संत परंपरा भजनामध्ये मग मालिकानुसार काकडा मालिका होते आणि मग वाटणंही तो त्या ठिकाणी काकडा म्हटला जातो आणि बरोबर मग ज्या ठिकाणी विश्रांती आहे माऊलीची पालखीच्या तळाची, पुन्हा तो विश्रांती स्थळ आल्याच्या नंतर पुन्हा त्या ठिकाणी नेहऱ्या असतील, नेहऱ्या केल्या ज्याच्यानुसार प्रत्येक दिंडीनुसार अन्नदान होतं. त्या अन्नदानामध्ये सगळे वारकरी जेवण करतात, पुन्हा विश्रांती करतात आणि बरोबर पुन्हा माऊली बरोबर सगळे चालत राहतात. मग त्याच्यानुसार त्या मालिकेनुसार जे मालिकेमध्ये अभंग येतं, मग काकडा झाल्याच्या नंतर मग बाकीचे अभंग, निवडक अभंग येतं, गवळणी आहेत, त्याच्यानंतर नाटाचे अभंग आहेत. अशा प्रकारे मग पुन्हा सायंकाळी हरिपाठ होतो. हरिपाठ झाल्याच्या नंतर पुन्हा माऊलीच्या तळावरती कीर्तन होतं. अशा प्रकारे तो दिनक्रम त्या ठिकाणी चालू असतो. काही ठिकाणी मग आपापल्या याच्यानुसार काही मग त्या अनेक दिंड्या आहेत, त्याच्यामध्ये मग आपापल्या याच्यानुसार कोणी भारुडाचा कार्यक्रम ठेवतं रात्री, कोणी जागर करते, कोणी कीर्तन करते. अशा अनेक आपापल्या पद्धतीनुसार सगळे वारकरी माऊलीबरोबर चालतात. आणि पाठीमागं ज्या दिंड्या असतात नंबरचे, त्यांचं काय महत्त्व आहे? वेगळं काय महत्त्व आहे? म्हणजे आता त्यांना ते नंबर सिरियल मिळालेले आहेत. जशी परंपरा चालू आहे, फड परंपरा आहे, पुढं बरेच नंबर असतात दिंड्यांचे, पाठीमागही बरेच असतात. म्हणजे आणि 2000च्या नंतर काही दिंड्यांना नंबर मिळाले, तर ते 2000च्या नंतरचे नंबर बरेच पाठीमागे आहेत. म्हणजे जसं जसं विस्तार झाला तसं दिंड्या वाढत आहेत आणि आता वाढणाऱ्या दिंड्यांना पाठीमागं नंबर मिळते. अनेक वर्षापासून आपण सातत्यानं वारी करतो, त्या नियमानुसार तो संस्थांचा नियम आहे, त्या संस्थांच्या नियमानुसार त्यांना नंबर मिळतो. पण अगोदर पुढचे जे नंबर येतं ते अगोदरच मिळाले येतं. फडकरी जे आहेत त्या फड परंपरेनुसार त्यांना पुढं नंबर मिळालेत, काहींना पाठीमागं मिळालेली. अशा वारीमध्ये कोणत्याही प्रकारचा भेद नाही, पुढं असो की माग असो, पण माऊली बरोबर चालणं हे सगळ्यात मोठं भाग्य आहे. आपलं भाग्य काय असेल तर ते माऊली बरोबर पालखी सोहळ्याबरोबर जाऊन पंढरीची वारी करणं हे सगळ्यात मोठं आपलं भाग्य. याच्यामध्ये मागो असो का पुढं असो, याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव नाही. महाराज, मी बरेच वर्ष झालं मीही वारी करतो. वारीमध्ये एक पाहायला मिळतंय की जे दिंडीमध्ये चालतात, शिस्तीमध्ये काकडा करतात, भजन करतात, गवळ जे काय आहे हरिपाठ ते शिस्तीमध्ये असतात आणि काही लोक नुसतं रिकामे मोक्कार दिसतात, यांना काय सांगा? आता त्याच्यामध्ये आपण पाहत होतो की हौशे नवशे गवशे काय असतात, पण कशाही पद्धतीनं वारी केली तर महाराज म्हणतात त्याचं ते आपल्याला एक ना एक दिवस त्याचा अनुभव नक्की येणार आहे कोण्याही प्रकारे. कारण की संत समागम एखादी ये परी आणि व्हावे त्यांचे द्वारे श्वान येते, तेथे रामनाम होईल श्रवण आणि घडेल भोजन संत संगी. महाराज म्हणतात एखादा चोर जरी असेल ना तरी कालांतरानं त्याची बुद्धी बदलेल. एक वारी नाही, दुसरी वारी नाही, तिसरी वारी नाही, नक्की त्याचा अनुभव असा होईल त्याला की तो तिसऱ्या वारीमध्ये त्याचं अंतकरण बदलल्याशिवाय राहणार नाही. त्याला वाटेल की आपण हे जे काही कमवायला होतं हे क्षणिक आहे, माऊलीच्या सोहळ्याबरोबर जाता जात त्याचीही बुद्धी बदलेल. आपल्याला अनुभव आहे की साधू संतांच्या संगतीमध्ये दुष्ट दुराचारी यांची सुद्धा मती आता वाल्या कोळी जर नारदाच्या संगतीमध्ये बदलू शकतो तर एक सामान्य चोर न बदलायला काय भानगडी. म्हणून संत संगती सगळ्यात श्रेष्ठ आहे आणि त्या संताच्या संगतीमध्ये आपण वारी करत असताना चोराचीही मती बदलेल अशा प्रकारचं सामर्थ्य माऊली ज्ञानोबरामध्ये आहे. वारीच्या अगोदर किती दिवसापासून वारीचा वेळ लागला? आता चालू झालं वारकऱ्यांना वेळ, एका महिन्याच्या अगोदर 2 महिन्या किती म्हणजे वारी संपली की पुन्हा पुढच्या वारीचं वेध लागते. काही एकादशी आषाढी महाराज म्हणतात की जावे पंढरीशी आवडे मनाशी. अशा प्रकारे म्हणले की आषाढी एकादशी कधी येईल आणि कधी मी त्या पंढरपूरला जाईल, अशा प्रकारची वारकऱ्याची भावना आहे. तुका म्हणे ऐसे आर्त ज्याचे म्हणी आणि त्याचे चक्रपाणी वाटप आहे. जशी वारकऱ्याला ओढ आहे वारीची तशा पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याला सुद्धा आपल्या भक्तांना भेटण्याची ओढ आहे, तो पांडुरंग पाहायची ओढ आहे. अशा प्रकारे तुका म्हणे येथे पिशे आणि तेथे तैसेची असेल, एकमेकाचा ओढा त्या ठिकाणी आहे. आणि सगळा जो काही वारकरी संप्रदायाचा खऱ्या अर्थानं जगामध्ये एकमेव हा संप्रदाय असा आहे की सगळ्यांना घेऊन चालणारा, कोणाही जीवाचा न घडो मत्सर अशा प्रकारचं सामर्थ्य या वारकरी संप्रदायामध्ये आहे. म्हणून आपल्या सर्वांना विनंती आपल्या माध्यमातून करायची की आपण सगळ्यांनी वारकरी संप्रदायाची कास धरा. आज जगाला वारकरी संप्रदायाची फार मोठी गरज आहे. महाराज, 12 महिन्यातले 25 दिवस आपण वारीला असतो. वारीची ऊर्जा काय आणि वारीची ताकद म्हणजे
जो व्यक्ती वारीला येतो, 25 दिवस वारीला येतो, तो संसाराला विसरतो, बायकोला, लेकरांना, आई वडिलांना, सगळ्यांना विसरतो. तो खरा वारकरी. आपोआप तो विसरतोच महाराज. कारण की सामर्थ्य त्या वारीमध्ये आहे. जशा प्रकारे आपली आता हल्लीच्या काळामध्ये मोबाईल चार्जिंग संपल्याच्या नंतर आपल्याला काय करावं लागते? चार्जिंग करावं लागते. तसं आपल्याला 11 महिने जर चार्जिंग भरून घ्यायची असेल तर सोप्या पद्धतीनं सांगायचं हल्लीच्या काळात तर ते एक प्रकारचे चार्जिंगच आहे त्या ठिकाणी. 25 दिवसामध्ये आपल्या अंतःकरणामध्ये ती ऊर्जा साठवते. मग इकडे किती आघात होऊ दे आपल्या संसारिक, त्या आघाताला आपण त्या ठिकाणी विसरतोच. कारण की सामर्थ्य त्या ऊर्जेमध्ये एवढं आहे की 25 दिवसामध्ये आपल्याला सगळ्या कुटुंबाचा विसर पडतो. आणि विसर पडल्याच्या नंतर आपल्याला एक आत्मिक समाधान त्या वारीमध्ये लाभतं. एक प्रकारे चार्जिंगच आपल्याला 25 दिवसामध्ये भरता येते. महाराज, आपण एरवी घरी उठायचं म्हटलं तर कोणी 7-8 वाजता उठतो, सकाळी 3 वाजता उठावं लागतंय, कुठंही पाणी प्यावं लागतंय, कुठंही झोपावं लागतंय. काय सांगणार आहे? वेगळा अनुभव. बरोबर आहे. कारण की तिथं महाराज ह्या आपल्या व्यवस्थेला किंमत राहत नाही. आपली अवस्था तशी होऊन जाते, तिथे व्यवस्थेला किंमतच राहत नाही. कोणत्याही प्रकारची व्यवस्था असू द्या, काही तिथं पाहत नाही. काय बऱ्याचदा पाऊसही पडतो, पावसामध्ये सगळे चिखलामध्ये वारकरी झोपतात. वाखरीच्या रिंगण झाल्याच्या नंतर आपण बघतो सगळे वारकरी त्या चिखलामध्ये नाचतात. नाचत जाऊ त्याच्या गावारे खेळ्या, सुख देईल विसावारे. अशा प्रकारची आपण संसारामध्ये आपल्याला त्या ठिकाणी व्यवस्था लागते. चांगल्या प्रकारे एसी लागतो, चांगल्या प्रकारे खायला लागतं, चांगल्या प्रकारे पद्धतीचं अन्न लागतं, चांगलं झोपायला लागते. पण तसं तिथं काही नाही. कारण की एक ओढच तशी अशी भगवान परमात्म्याविषयी तिथं अवस्था तयार होते. म्हणून अवस्था तयार झाल्यामुळं व्यवस्थेला किंमत राहत नाही. एक प्रकारची ती अनामिक अवस्था वारकऱ्याला तयार होते, व्यवस्थेला तिथं किंमत नाही. वारकऱ्यांना काय सांगणार शेवटी वारीविषयी? ओढ लागली ना. आता सगळ्या वारकऱ्यांना एवढीच विनंती आहे की आपल्या कुटुंबाचा भार आपण वाहता आता त्या पांडुरंग परमात्म्याच्या आपल्याला भेटीला जायचं आहे. ते सामर्थ्यच आपल्या पांडुरंगामध्ये आहे. काही न लगे एक भावाची कारण आणि तुका म्हणे आण विठोबाची. सगळ्या वारकऱ्यांना, वारकरी बांधवांना माझी विनंती राहील की आपण आपल्या संसाराचा गाडा हाकत असताना त्या वारीला मात्र आपण जरूर यावं. होय होय वारकरी आणि पाहे पाहे रे. या ठिकाणी आताच गणेश महाराज चोपडे, राहणार नांदखेडा, तालुका जिल्हा परभणी, या महाराजांनी खूप सुंदर अशा प्रकारे वारीविषयी जे काही विचारलं असेल, जे काही मी बोललो असेल ते पांडुरंग परमात्म्याच्या कृपेने बोललो आहे. याच्यात काही चूकभूल झाली असेल त्याबद्दल आपल्या सर्वांची मी माफी मागेल. परत आपल्या सगळ्यांना विनंती करायची की आमच्या चोपडे महाराजांचं माऊली कीर्तन सोहळा हे यूट्यूब चॅनल आहे. आज जगामध्ये बरेचसे कार्यक्रम आपण बघायलोत, पण या कार्यक्रमाची नितांत आवश्यकता आहे. सोशल मीडियाचाही वापर वारकरी संप्रदायानं केला पाहिजे. वारकरी विचार आपल्या घराघरामध्ये पोहोचवण्याकरता आमचे चोपडे महाराज या ठिकाणी खूप मेहनत घेतात. चोपडे महाराजांना उत्तरोत्तर त्यांची प्रगती व्हावी आणि माऊली यूट्यूब चॅनल त्यांचं जगभर त्याचा प्रचार आणि प्रसार व्हावा हीच माऊली ज्ञानोबराच्या चरणी प्रार्थना आहे. आपण हे जर व्हिडिओ बघत असाल तर आपण नक्की याला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चोपडे महाराजांना भरभरून आशीर्वाद द्या हीच आपल्या चरणी प्रार्थना. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. सगळ्यांनी त्या वारीमध्ये आपण लवकरच भेटू ही आपल्या सर्वांच्या चरणी प्रार्थना. रामकृष्ण हरी. कृष्ण. माऊली वारीचं वेळ लागलेला आहे. 19 जून रोजी माऊलींचा प्रस्थान आळंदी येथून पुणे येथे होणार आहे. तरी सर्वांनी वारकऱ्यांनी चला आपण वारीला जाऊया. रामकृष्ण हरी.